श्रीकृष्ण म्हणतात, जे ऐकून कदाचित तुम्ही कोणालाही दुखावणं कायमचं सोडून द्याल. एखाद्या दुर्बल माणसाला त्रास देऊन स्वतःला शक्तिशाली समजू नका. ज्या मनाला आज तुम्ही दुखावत आहात त्यांचा टाहो थेट ईश्वरापर्यंत पोहोचतो. तुम्हाला वाटू शकतं की तुम्हाला कोणी पाहत नाहीये, पण तुमचा प्रत्येक शब्द, तुमचं वर्तन आणि तुमचं प्रत्येक कर्म काळाच्या पानावर लिहिलं जात आहे. आज तुम्ही कोणाचीही टर उडवू शकता, कोणाचाही अपमान करू शकता किंवा कोणाच्या तरी हतबलतेचा गैरफायदा घेऊ शकता. पण जेव्हा वेळ बदलते तेव्हा तुमचे तेच कर्म तुमच्या समोर येऊन उभे ठाकतात. लक्षात ठेवा, ईश्वराच्या घरी उशीर असू शकतो, पण अन्याय कधीही दुर्लक्षित केला जात नाही. म्हणूनच कोणाला खाली पाडण्यात नाही तर कोणाला तरी सावरण्यात आपली ताकद लावा. कारण जो इतरांच्या आयुष्यात प्रकाश आणतो, ईश्वर त्याच्या आयुष्यातील अंधार हळूहळू नष्ट करतो. आजची ही गोष्ट जर तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. जय श्री कृष्ण. धन्यवाद.